कार्यपालिका विधिपालिका म्हणतात आम्ही सुप्रीम, न्यायप्रणाली म्हणते आम्ही बिलिंग सुप्रीम, परंतु बाबासाहेब म्हणतात हु इज सुप्रीम? द कॉन्स्टिट्यूशन इज द सुप्रीम इन इंडिया. कोण आहे या देशात सर्वश्रेष्ठ? कोण आहे? संविधान आहे. म्हणून न्यायाधीश सुद्धा बोलले की या देशामध्ये जर सर्वात श्रेष्ठ कोण असेल तर काय? संविधान आहे. मग या देशाचा पंतप्रधान जरी आला तरी त्याच्यावरही कारवाई कोण करते? संविधान करते. चुकीचा निर्णय जर सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशने जर दिला तरी त्याच्यावर कारवाई कोण करते? अरे या देशाचा राष्ट्रपती जरी असेल त्याने जर चुकीचं काम केलं तर त्याच्यावर कारवाई कोण करते? संविधान. ये संविधान है और वो संविधान बताने को मैं आपके पास आया. म्हणून गड्या संविधान जर आम्ही जनतेपर्यंत पोहोचवलं असतं तर कदाचित आजची गंभीर परिस्थिती निर्माण झाली नसती. एक उदाहरण सांगतो पुन्हा विषयाला येतो की संविधानावर ठस्सा आम्ही स्वतः मारला. बाबासाहेबांना आमच्या पुरतं मर्यादित केलं. संविधानाचा एक अनुच्छेद सांगतो, वेळ अभावी जर बाबासाहेबांचं संविधान म्हणजे नुसतं संविधान हे म्हणू नका की बाबासाहेब घटनाकार थे, शिल्पकार थे, 2 वर्ष 18 महिने 11 दिवस 18 तास अभ्यास केला. किती वेळ सांगणार? आमच्या बापाचा कायदा आहे किती वेळ सांगणार? अरे ये बताओ कि उस अनुच्छेद में क्या है, मेरे जीने की जिंदगी क्या है, मैं कैसा हूं, ये उसमें मैं कैसा जीऊंगा, ये बाबा साहब ने कौन सा प्रावधान किया है? बाबासाहेब म्हणतात की या देशातला कोणताही माणूस, क्या बोलते बाबासाहेब, देखो आम्ही आमच्या पुरतं मर्यादित केलं रे, आमच्या पुरतं. बाबासाहेब बोलते की या देशातील कोणताही माणूस अन्न वस्त्र निवारा यापासून वंचित राहता कामा नये, नव्हे तो मरता कामा नये, आणि जो तो मेला ही जबाबदारी सरकारची होय हे बाबासाहेब म्हणतात. बाबासाहेब. आणि म्हणून तुम्ही पाहत असाल की तुमच्या ज्या अन्न जे आहे ना, और राशन कार्डची कन्सेप्ट, स्वस्त धान्याचं दुकान गरीबापर्यंत अन्न पोहोचावं हे कोणाची जबाबदारी आहे? फक्त तुम्हाला आहे काय? फक्त स्वस्त धान्याचं अनाज तुम्हाला भेटते काय? नाही. अन्न वस्त्र, त्याच वस्त्र तुम्हाला त्याच्यातून कडचोलचे धोतर लुगडे ब्लँकेट भेटत होते की नाही? भेटत होते. निवारा, हे जे घरकुल आहेत हे घरकुल फक्त भोटर नाही काय? नाही ना, हे कोणाला आहे? या देशातल्या तमाम लोकांना आहे. अन्न वस्त्र निवाऱ्याची जबाबदारी कोणी स्वीकारली? या संविधानकाराने स्वीकारली. आम्ही सांगायला पाहिजे होती, हे सांगायला पाहिजे होती. एक अनुच्छेद सांगतो, अनुच्छेद तुम्हाला सांगता येईल मी 17. ज्यांना ऐकायचं आहे ते बसा, ज्यांना ऐकायचं नाही आहे संविधान बाबासाहेबांचं त्यांना बाहेर जा. बिलकुल तुमच्या बाजूचे आजू बसला आहे त्याला तुम्ही डिस्टर्ब नका करू, त्याला ऐकून घ्या. ज्याला ऐकायचं आहे बाबासाहेबांचं संविधान 75 वर्ष झाले हो, 75 वर्ष झाले पण आम्हाला संविधान नाही समजून सांगू शकले. म्हणून अनुच्छेद 17 सांगतो की अनुच्छेद 17 जर मी तुम्हाला म्हणलं की अनटचॅबिलिटी, अस्पृश्यता पाळता येणार नाही, असं मी अनुच्छेद 17 तुम्हाला जर सांगितलं तर व्हॉट विल यू टेक? तुम्ही काय घेसाल याच्यातून? अरे यार वो बोला है कि अस्पृश्यता पाळता येणार नाही, पाळला तर तो गुन्हा है, सजा होते वगैरे. मगर बात वो नहीं है, बात वो नहीं है. अस्पृश्य फक्त तुम्ही नाही आहात. म्हणून एक उदाहरण अतिशय सुंदर देतो मी की या देशातल्या तमाम लोकांना कळलं पाहिजे देणे की दिस इज द माय लायबिलिटी, दिस इज माइन, ही माझी जबाबदारी आहे. ही जाणीव त्यांच्यात निर्माण करायला पाहिजे. तुम्ही जाणीव निर्माण करून दिली की बाबासाहेब कौन थे, दलितों के नेता थे. तुम्ही काय म्हणायला पाहिजे होतं? बाबासाहेब कौन थे? अरे बाबासाहेब इस देश के नेता थे. बाबा साहेब ने क्या किया? बाबा साहेब ने इस देश का उद्धार किया.
तुम्हारा किया क्या केवल? नहीं ना, पूरे देश का किया है. म्हणून मी अनुच्छेद 17 सांगत असताना एक उदाहरण सांगतो की ज्या बाबासाहेबांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना गुरु मानलं. पहिले प्रथा होती, आता तर गुरुचा किती सन्मान होते हे मला माहित नाही सर, पण त्यावेळेला प्रथा होती की गुरुदक्षिणा दिल्या जायची, एक शिक्षक आपल्या गुरुला द्यायचे. बाबासाहेबांचा आणि ज्योतिबा फुलेंचा कुठेही संबंध नाही. ज्योतिबा फुले 1890 ला गेले आणि बाबासाहेबांचे जन्म 1891 ला झाले. त्यांची कुठेही भेट नाही, तरीही बाबासाहेब त्यांना गुरु मानतात असं म्हणतो की नाही आपण. त्याचं कारण असं आहे की महात्मा फुलेंचा जो वैचारिक प्रभाव आहे, महात्मा फुलेंनी जी चळवळी चालवल्या तर स्वतःपासून सुरू केलेल्या आहेत. एक लक्षात घ्या, तुम्ही बुद्ध लोक आहात आणि तुम्ही नेहमी म्हणत असता आत्मदीप भव, स्वयंप्रकाशित व्हा, खुद से शुरुआत करो. मेरा आजूबाजू वाला क्या कर रहा है मुझे कुछ लेन देन नहीं है. माझ्या बाजूचा काय आहे, तो काय वाईट वागून राहिला, चांगलं वागून, हे तुमचा विषय नाही. मी कसा चांगला वागेन हेच ठेवा. म्हणून बाबासाहेबांनी ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंची विचार प्रणाली अवगत केली, वाचन केलं, त्यांना दिसलं की इथे शाळा सुरू व्हाव्या म्हणून स्वतःच्या पत्नीला शिक्षिका बनवल्या, स्वतः शाळा सुरू केल्या स्वतःच्या पैशाने. तो प्रचंड त्यांचा वैचारिक जो वसा होता तो बाबासाहेबांनी तो स्वीकृत केला आणि तीच बाबासाहेबांनी तोच वैचारिक वसा त्यांनी पुढे नेला. आणि तो वैचारिक वसा पुढे नेत असताना बाबासाहेब त्या विचाराला गुरुदक्षिणा कशी देतात ते पुढे सांगतोय. पुण्यातली सदाशिव पेठ मधली गोष्ट आहे, ये इतिहास है, ये कॉन्स्टिट्यूशन बोल रहा हूं मैं, एक भी शब्द कॉन्स्टिट्यूशन के बाहर का नहीं बोलूंगा. जरा समझ लो. तुम्हाला जर अनुच्छेद दुसरा 17 सांगितलं तर नाही समजणार, म्हणून तुम्हाला समजावून सांगायला लागेल की अनुच्छेद क्या है. जरा इन लोगों को भी पता होना चाहिए कि कॉन्स्टिट्यूशन फॉर मी. पुण्यातली परांजपेचे लग्न होतं. परांजपेचं लग्न, परांजपे म्हटल्यानंतर मला जास्ती सांगायची गरज नाही, आणि सदाशिव पेठ म्हणलं तर मग तर काहीच बोलायची गरज नाही. लग्न निघालं. परांजपेंनी महात्मा ज्योतिबा फुलेंना लग्नाचं निमंत्रण दिलं. महात्मा ज्योतिबा फुले त्यावेळेला त्या काळात टाटा बिर्लापेक्षा जास्ती सरकारला कर देणारे, टॅक्स देणारे एवढे गर्भश्रीमंत होते. आणि त्यांना जेव्हा आमंत्रण दिलं तर आमंत्रण गेलं म्हणून मित्राच्या लग्नामध्ये ज्योतिबा गेले. वऱ्हाड चाललेला आहे, वाजत गाजत वऱ्हाड निघालं. धान धिप्पाड माणूस, गोरा गोमटा, ज्याने फेटा असं बांधलेला आहे आणि ते वऱ्हातीमध्ये सगळ्यात उठून दिसावा असं ते रूप त्या वऱ्हाती बरोबर चाललेलं आहे. कोणाच्या तरी लक्षात आलं, अरे याला या लग्नात कोणी बोलवलं, याला निमंत्रण कोणी दिलं. अरे आपलं वऱ्हाड आता काय झालं, आता बाटलं. चुलबुल सुरू झाली, कोणी काही बोललं ना. मग आता काय करा. गोष्ट बोलता बोलता चर्चा वाढली, वऱ्हाड थांबलं. नवरदेवाच्या बापापर्यंत गोष्ट गेली. नवरदेवाचा बाप म्हणे मी तर काही बोलवलं नाही. मग मी विचारतो नवरदेवाला बोलवलं आहे का. वडील नवरदेवापर्यंत पोहोचले आणि त्यांना म्हटलं का रे बाबा, तू या फुलेंना, तू ज्योतिबाला तू बोलवलं का. तर म्हणे हो बाबा मी बोलवलं. अरे तू का बोलवलं मला विचारायचं असतं. तू बोलवल्यामुळे आता हे सगळे जे आहे ते थबकली आहेत, ते पुढे जायला तयार नाही. हा जर या वऱ्हाडाच्या बाहेर गेला नाही तर तुझं लग्न आता काय होईल सांगता येत नाही. यायचेच तर खिशे एवढे रिकामी आहे की त्याला जावं लागते. काय ते डोंगर, काय ते झाडी, काय ते काय हाय काय. आणि तिथं म्हणतात ना, ऐकलेलं आहे, गुवाहाटी आहे ना. अरे म्हणून बाबासाहेब समजून घ्या. एक उदाहरण आणखी सांगतो तुम्हाला. संविधान काय, मी काय बोललो की आज संविधानाच्या दिनानिमित्ताने फक्त संविधान बोलायचं. समाज म्हणजे बौद्ध नाही.
समाजाची व्याख्या आहे की एक पेक्षा, दोन पेक्षा, चार लोक किंवा अधिक लोक एकत्रित येत असतील आपापल्या समस्या घेऊन, त्या एकत्रित झालेल्या समूहाला समाज म्हणतात. ही समाजशास्त्राची भाषा. मग जर आम्ही हा समाज शब्द मी फक्त बौद्धांसाठी वापरलेला नाही. या समाजाला योग्य जर दिशा मिळाली असती, आम्हाला 75 वर्षामध्ये या 4 पिढी झाल्या आमच्या, आम्हाला जर योग्य दिशा मिळाली असती तर आज समाजाची दशा झाली नसती. बौद्धगयाचा प्रश्न घेऊ. संविधानिक तुमच्या समोर उभा आहे मी, PLI दाखल करणारा हा संघटनेचा आहो आम्ही. माझ्यासोबत खंडारे सर दिल्लीला होते की आज आम्ही म्हणतो, संविधानाचा विषय आहे, आम्ही म्हणतो की बौद्धगया मुक्त करा. म्हणतो की नाही? बौद्धगया मुक्ती करा. बौद्धगया पंड्याच्या ताब्यात आहे आणि तिचा BT ऍक्ट रद्द करा असं आपण म्हणतो. अतिशय गंभीर मुद्दा घेतोय समाजाला दिशा देण्यासाठी. मला बोलावं कोणी नंतर. वानखडेची बहुत गंभीर मुद्दा चल रहा है, पूरे देश में चल रहा है. जर माझा प्रश्न असा आहे की मी असं म्हणतो की ते बौद्ध विहार पंड्याच्या ताब्यात नाही, माझं असं म्हणणं आहे. ज्याला बोलायचं असेल त्याच्यासाठी मी तयार आहे. मी असं म्हणतो की BT ऍक्ट जो आहे, BT ऍक्ट 1949 चा, बिहारचा टेम्पल ऍक्ट, BT ऍक्ट 1949, तो रद्द करा असं म्हणतो. पण हे दोन्ही मागण्या या असंवैधानिक आहे असं मी तुम्हाला अभ्यास पूर्ण सांगतो. त्याचं कारण असं की बाबासाहेब हयात असताना श्रीलंकेचे असलेले भंते अनागारिक या देशात आले होते आणि त्यांनी सांगितलं की जेव्हा बौद्धगयामध्ये जेव्हा आले त्यावेळेला त्या ठिकाणी बौद्धाची परिस्थिती होती, त्या विहाराची, तिथे वेगळेच पंडित तिथे पूजा करत होते. म्हणून त्यांनी सांगितलं की हे पूजा अर्चा करण्याचे अधिकार आमच्याकडे द्या. बोला ना. मी डिसिप्लिन वाला माणूस आहे बरोबर. मला सांगितलं की मी लगेच तिथंच ब्रेक करत असतो. हा एक मुद्दा ठेवतो. कॉन्स्टिट्यूशनचे मला अनेक मुद्दे तुमच्या समोर ठेवत नव्हतं. ज्योतिबांना नवरदेव म्हणाले, मित्रा मी माझ्या आनंदात सहभागी होण्यासाठी तुला बोलायला लागल्या, तू आला, तुझं धन्यवाद, मनापासून धन्यवाद. परंतु तुला मला मोठ्या जड रक्तकरणाने सांगावं लागतं की तुला इथून जावं लागेल. तू जर इथून गेला नाहीस तर हे वराड पुढे जाणार नाही, माझं लग्न होणार नाही. मित्र मला माफ कर, तू या वराडातून निघून जा. अरे काय गुन्हा होता त्या ज्योतिबांचा? प्रश्न संविधानाशी आहे, लक्षात घ्या. काय गुन्हा होता? अरे ज्यांच्याकडे करोडोंची संपत्ती, पाहायला धंधाकळा माणूस, सगळ्यात चांगला पाहायला दिसणारा माणूस, सगळ्यात जास्त टॅक्स देणारा माणूस, पण त्या माणसाला त्या वऱ्हाड्यातून जावं लागलं. त्याचं कारण असं होतं की त्याची त्याला जात आडवी आली होती. कोण होता तो? ज्योतिबा फुले कोण होते? माळी कशात येतात? ओबीसी मध्ये. म्हणजेच तेली, माडी, कुणबी, लोहार, सोलार हे जे सगळे ओबीसी मधले आहेत, या ओबीसींचा सुद्धा त्यावेळेला बाट होत आहे, लक्षात घ्या. नुसतं SC ST साठी नाही, महारमांगाचाच बाट होता, हे लक्षात काढून टाका. म्हणून ज्या वेळेला बाबासाहेबांना संविधान लिहिण्याची संधी मिळाली त्यावेळेला बाबासाहेबांनी त्या ज्योतिबांना समोर ठेवून की ज्योतिबा तुमचा घोर अपमान झाला होता, माझ्या शिवबाचा अपमान झाला होता. अरे त्यांचाही राज्याभिषेक करत असताना त्यांनाही डाव्या अंगठ्याच्या पायाने टिळा रास्तिलक लागण्यात होता. अहो एवढंच काय की ज्यांच्या सोबत संवाद होत होते बाबासाहेबांचे छत्रपती शाहू महाराज. छत्रपती शाहू महाराज जेव्हा वाराणसीला जातात, आंघोळ होते, तेव्हा त्यांचे मंत्र जेव्हा होते एका राजाला बोलले जाते तर ते वैदिक नव्हते, ते काय होते? पौराणिक होते. आणि जेव्हा शाहू महाराजांच्या लक्षात आलं की हे तू कोणते मंत्र म्हणतो आहेस, त्यांनी सांगितलं की हे पौराणिक आहे.
अरे मग मी तर राजा आहे, मला तर तो वैदिक मंत्र म्हणायला पाहिजे. तो पुरोहित म्हणतो, महाराज हे मंत्र आम्ही शूद्रांसाठी नाही आहे. म्हणजे की ज्या शिवबाचा अपमान झाला, ज्या ज्योतिबाचा अपमान झाला, ज्या शाहू महाराजांचा अपमान झाला, या सगळ्यांना, या देशातील तमाम ओबीसीच्या लोकांना, तेल्या माळ्या कुणब्यालवार सुतार साधारणा यांनाही सन्मान मिळावा, यांच्याशी अस्पृश्यता होऊ नये, म्हणून बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 17 मध्ये लिहिलं की अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा आहे. अनुच्छेद 17 आया समज में? आम्हाला संविधान सांगावं लागेल. अस्पृश्यता फक्त तुमच्यासाठी होती काय? नाही ना. अरे हे जर तुम्ही मांडलं असतं, आमच्या शिकलेल्या लोकांनी, आमच्या असलेल्या नेत्यांनी, आमच्या असलेल्या गायकांनी, आमच्या असलेल्या पुढाऱ्यांनी, साहित्यिकांनी, कवींनी जर मांडलं असतं एक एक अनुच्छेद, फार नाही एकच अनुच्छेद मांडा. बघा, एकाने एक जर अनुच्छेद मांडलं असतं तर संविधान तुमच्यापर्यंत पोहोचलं असतं. या देशातला प्रत्येक माणसाला वाटलं असतं की नाही ये मेरे लिए है. म्हणून बोलत असताना मी सांगतो की श्रावणबाळ योजना आहे ना, ही श्रावणबाळ योजना डीपीएसपी, संविधानाचं डीपीएसपी अनुच्छेद 38 ची कन्सेप्ट आहे की श्रावणबाळ योजना, वृद्धकाळ योजना, इंदिरा गांधी योजना, ह्या ज्या सगळ्या ज्या योजना आहेत, जे तुम्हाला 1000, 1200, 1500 काय